चार तत्व, तीन शब्द, पाच नियमावर आधारित असून बाबांचं मार्गदर्शन, सेवकांचा अनुभव, अध्यक्ष व संचालक यांच्याविषयी सुरू आहे. तर आजचा विषय म्हटलं तर काय, मानव जागृती. आपण सर्व सेवक सेविका बालगोपाल इथं एकत्र कशासाठी झालेलो, मानव जागृतीसाठी, स्वतःला जागृत करण्यासाठी. महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी एका भगवंताची प्राप्ती करून सनी आपले दुःख दूर केले आणि त्यांनी विचार केलं की मी तर माझे दुःख दूर केले, पण ह्या पृथ्वी तळावर असे भरपूरसे व्यक्ती आहे जे दुःखी कष्टी आहे, गोरगरीब आहे, तर त्यांचे सुद्धा दुःख दूर झालं पाहिजे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्यासारखे गोरगरीब सेवक सेवकाला जे त्यांनी भगवतकृपा प्राप्त केली ते मुक्तवंदी वाटून दिली. आपल्याला कोणत्याच प्रकारचं दान दक्षिणा 1 रुपये न घेताना आपल्याला फुकटात हे जे भगवतकृपा आहे ते वाटून दिलेले, ज्याच्याने आपण आपले दुःख सुद्धा दूर करतो. हे सर्वांना अनुभव चांगले हसे, आपल्याला तर अनुभव आहे, पण अनेक वाले जे लोक आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातले त्यांना माहिती आहे की आपण मार्गात यायच्या आधी किती दुःखी होतो, कोणते कोणते प्रकारचे दुःख होते, कोणते पर्यावरणावर, कोणी बेवडे होते. आता ते काकाजींनी सांगितलं की मी अखंड बेवडा होतो, त्याच प्रकारे कोणी भूतबाधानी, असे छोटे मोठे प्रकारचे भरपूरचे सेवक सेविका बांधव इथे उपस्थित आहेत ज्यांनी आपले दुःख सुद्धा मार्गात हिंसाने दूर केले. महान त्यागी बाबा जुमदेवजीला माहिती होतं की मी मनुष्य आहे, तर मला जीवन आलेलं तर मला मरण पण आहे, पण त्यांनी आपल्या हयातीमध्ये भरपूरसे सेवक बनवले, भरपूरसे सेवकांचे दुःख दूर केलं. पण माझ्यानंतर का, माझ्यानंतर म्हणजे माझ्या सेवकासाठी कोण उपस्थित राहणार, कोण त्यांचे दुःख दूर करणार. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने गावोगावी असे मार्गदर्शक लोक उपस्थित करून दिले, ज्यांनी आपल्याला वेळोवेळी दुःख जेव्हा आला तेव्हा चर्चा बैठकीमध्ये वेगळे वेगळे प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांनी आपले दुःख सुद्धा दूर केले आणि आताही करत आहे. निष्काम भावनेनी करते म्हणून त्यांनी त्यांच्या शब्दावर भगवंत उपस्थित होऊन त्यांनी आपले दुःख दूर होतं. नाहीतर आपल्यामध्ये पण इतकी शक्ती नाही, कारण की बाबांनी म्हटलेलं आहे, जेव्हा बाबांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीला बैमान म्हटलेलं आहे, त्यांनी इतकी मोठी सिद्धी प्राप्त केली, इतकं मोठं त्याग घडवलं 6 वर्षाचं, जे की आपण तर 42 दिवसाच्या त्याग करण्यासाठी आपण मागं पुढे पाहतो. जर कोणी एखादी सेवकाला म्हटलं तर तो मागं पुढे पाहते, नाही जमणार, कोणते कारण दुनिया वर्ष सांगते. पण त्यांनी महान त्यागी होते म्हणून त्यांनी इतकं मोठं त्याग घडवलं 6 वर्षाच्या, आणि त्यांच्याबरोबर आई वाराणसीने सुद्धा त्यांना त्याग घडवलं. इतकं सुंदर त्याग घडवून त्यांनी आपल्याला काय केलं, फुकटामध्ये इथे मार्गदर्शन, इतकं मोठे अनुभव आणि भगवत कृपाचा लाभ सुद्धा आपल्याला देऊन दिलेला आहे. पण आपण घेतो का पूर्णपणे, नाही. त्याला कारण कोण, आपणच फक्त. जर आपण तत्वशब्द नियमाने वागू, बाबांनी सकाळची विनंती आपल्याला कशासाठी दिलेली आहे की आपण आपल्या दुःखाचा उद्धार केला पाहिजे. म्हणजे कोणत्या प्रकारे आपण दुःखाचा उद्धार नाही, आपण ह्या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्या हातातून काही चुकी वगैरे नाही झाली पाहिजे, चांगले योग मागणे झाले पाहिजे, चांगला व्यवस्थित सर्व काही घडलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्याला सकाळची विनंती दिलेली आहे आणि सायंकाळची प्रार्थना का करता दिलेली आहे की आपल्या हातातून दिवसभरातून जे काही पण चुकी झाली असेल तर भगवंत मला माफ करा, ह्याकरता सायंकाळची प्रार्थना दिलेली आहे. पण आपण कोणत्याच प्रकारचं जर अगर व्यवस्थित पार पाडलं तर आपल्याला भगवंत माफ करतो. आणि